सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे सगळ्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. मी वेळोवेळी सगळ्या नोटिफिकेशन देत असते, अपडेट देत असते, पण तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे, जिचं नाव आहे ऑफिसवाला लव विथ टशन. आता तन्वीनं अर्जुनला इतका चांगला लंच करून दिला तरीसुद्धा त्यानं तिचं ऐकलं नाही. उलट लंच खाल्ला पिल्ला आणि तिच्या प्रस्तावाचे तुकडे तुकडे केले आणि तिलाच साभार परत पाठवले आणि सोबत तिचं विशेष गिफ्ट म्हणून पालसुद्धा पाठवली. आणि आता अर्जुनला मनवण्यासाठी काय करू? या मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधावी आणि कशी, असा तन्वी दिवसभर विचार करत होती. आणि अर्जुन कशालाच घाबरत नाही, मग त्याला भीती तरी कशाची दाखवावी, असा प्रश्न तिला पडला. आणि मग हळूहळू स्वीटी खाली आली आणि डायनिंग टेबलवर बसून तन्वी काकडी चिरत होती. तिचं लक्ष समोर होतं आणि खाली हात चालू होते आणि डोक्यात एकच विचार, अर्जुनचा. आणि आता काकडी संपली आणि बोट येणार होतं चाकू खाली, तशी स्वीटी म्हणाली, आतू अगं लक्ष कुठे आहे तुझं, आता बोट कापलं असतं ना. आणि तन्वी म्हणाली, ओ माय गॉड स्वीटी, बरं झालं हं मला तू वेळेवर सावध केलं. स्वीटी म्हणाली, पण तू इतकी कुठे हरवली आहेस? तन्वीनं आता ते सगळं आपटलं आणि म्हणाली, तुझा मामा आणि माझा नवरा या सगळ्याला कारणीभूत आहे. स्वीटी म्हणाली, आता मामानं काय केलं? ते तर किती चांगले आहेत. तन्वी म्हणाली, खाक चांगले आहेत, अजिबात चांगला नाही तो, आणि जरी असला ना तर अख्ख्या जगाला चांगला आहे, मला नाही. एक गोष्ट ऐकत नाही माझी तो. इतक्या वर्षाच्या संसारात त्याच्यासाठी इतकं सॅक्रिफाईस केलं आणि तो माझ्यासाठी एक गोष्ट सोडू शकत नाही, त्याचा इगो तो सोडू शकत नाही. स्वीटी म्हणाली, तू काय झालं मला सांग तरी, मी बोलते मामांशी. तन्वी म्हणाली, अगं मधून फॅशन शो घेते आणि तिचे डिझाईन केलेले कपडे पहिल्यांदा आम्ही घालावं असं तिला वाटतं. आता यात तिचं काय चुकलं सांग बरं? उलट ती किती मान देते आणि तुझा मामा डफर खडूस नाही म्हणतो. म्हातारा झालाय म्हातारा, त्याच्यामध्ये ना काहीच राहिलं नाही म्हणून घाबरतोय. स्वीटी थोडी हसली आणि म्हणाली, चिल तू, मी आणि आर्यन बोलतो त्यांच्याशी, मग तर खुश. तन्वी म्हणाली, अगं तो माझं ऐकत नाही, मग तुमचं कशाला ऐकेल? आणि त्यानं जर माझं न ऐकता तुम्हा सगळ्यांचं ऐकलं ना तर मला राग येईल. आणि स्वीटी चक्रावली आणि म्हणाली, तू असं काय बोलतेस? तन्वी म्हणाली, नाहीतर काय, मी बायको आहे ना त्याची, त्याच्या इतक्या जवळची, मग माझं ऐकलं पाहिजे ना त्यानं. पण नाही, नुसता कायम एक बोट उभा करतो आणि धारदार नजरेनं म्हणतो, बघतो आणि माणसं गप्प करतो. पण मी नाही आता गप्प बसणार. त्यानं माझं ऐकलं ना तर बस, नाहीतर मी त्याला तलाक देणार. आणि स्वीटी म्हणाली, तू डायरेक्ट तलाक? तन्वी म्हणाली, हो देणार म्हणजे देणार. आणि स्वीटीने आता हळूच अर्जुनला फोन केला, कारण प्रकरण चिघळत चाललं होतं. आणि म्हणाली, मामा तू काय म्हणते ऐका ना. आणि अर्जुन आता थोडा गडबडीतच होता आणि म्हणाला, काय झालं, सगळं ठीक आहे ना तिकडं? स्वीटी म्हणाली, हो मामा मी ठीक आहे, पण ती चिडली आहे, तिचं तुम्ही ऐकत का नाही? आणि अर्जुन म्हणाला, त्या मूर्ख मुलीला म्हणावं शांत राहा, नको ते खूळ डोक्यात घेऊ नको. तन्वीनं ते ऐकलं आणि म्हणाले, हो मुलगीच आहे मी आणि तू वयोवृद्ध. आणि अर्जुन सर म्हणाले, काय म्हणालीस, काय काय पुढं बोल. आणि तन्वी म्हणाली, आता नाही बोलणार, माझा मेमरी लॉस झाला, मला नाही आठवत मी काय म्हणाले. आणि आता अर्जुन सरांना तो शब्द लक्षात आला पण बोलताच येईना, मराठीचा प्रॉब्लेम ना. आणि ते म्हणाले, हे बघ तन्वी, मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे. तुला नाहीत कामं आणि ॲक्टिंगचं भूत तुझ्या डोक्यात घुसले तर ते तसंच घुसू दे आणि तुझ्या मानगटीवर बसू दे, त्यासाठी तू माझ्या मानगटीवर बसू नकोस. यार काही कटकट आहे बायकोची. आणि तन्वी म्हणाली, हेच असंच असतं तुझं, इतकी वर्ष मी तुला कधी कटकट केली का? आणि अर्जुन म्हणाला, कटकट न करता कोणता दिवस गेला आहे ते तरी सांग, रोजची कटकट आहे तुझी. तन्वी म्हणाली, अर्जुन मी तुझ्यासाठी सगळं केलं आहे, आता तू माझं नाही ऐकलं तर मी घटस्फोट देईन तुला. आणि अर्जुन हसून म्हणाला, ओ प्लीज व्हाय आर यू लेट, वकिलांचा नंबर देऊ का, घरी पाठवू वकिलांना पेपर्स रेडी करून? आणि मॅडम सही कुठे कराल, इथे कराल की सुभेदार मेन्शनमध्ये बसून, आणि बॅग भरून ठेवा तुमची आणि घटस्फोटाच्या पेपरवर सही करा आणि निघा, असं अर्जुन चुटकी वाजवत म्हणाला. पण मला तुझ्यापासून लवकर सुटका हवी, एक वेळ मी तुला तलाक देईन, पण तू जे म्हणतेस ते करणार नाही म्हणजे नाही.
चल ठेव फोन, खामखा की परेशानी, डोक्याला ताप नुसता, असं म्हणून अर्जुन सरांनी फोन ठेवला आणि तन्वीनं सगळंच आपटून दिलं आणि आणखीन रडायला लागली आणि म्हणाली, मी डोक्याला ताप आहे का? मी काहीही म्हणतो, मला दे म्हणा वाटून घटस्फोटाचे पेपर, मी करते सही, नाही राहणार तुझ्यासोबत. आणि बरं झालं असतं माझं बोट कापलं असतं तर, कशाला मला थांबवलं तू, असं म्हणून ती स्वीटीला ओरडली. आणि आता तिच्या आत्याचं रूप आज स्वीटी पहिल्यांदाच बघत होती बहुतेक. तिच्या सासरी ती मॉम म्हणून वेगळी होती, आत्या म्हणून वेगळी होती, बहीण म्हणून वेगळी होती, वहिनी म्हणून वेगळी होती, पण बायको म्हणून अर्जुनच्या डोक्याला काय ताप होता तो फक्त त्यालाच माहीत होता. जशी प्रत्येक नवऱ्याची कला त्याच्या बायकोला माहीत असते, तसं बायकोचे नखरे पण नवऱ्यालाच माहीत असतात. आणि स्वीटी तिला समजावत म्हणाली, आतू ऐकतील, मामा ऐकतील, तन्वी माली काय ऐकतील, कुठून ऐकतील, कसे ऐकतील, तू एक काम कर, त्याला फोन कर, पटकन माझ्यासमोर आत्ता त्याला फोन कर आणि त्याला सांग मी माझं बोट कापून घेते, माझं ऐक नाही तर, असं म्हणून तिनं बोटावर चाकू धरला. आणि स्वीटी घाबरून म्हणाली, अगो काय करतेस हे, असं करशील का आता? तन्वी म्हणाली, हो. आणि आता स्वीटीनं सरळ आर्यनलाच फोन केला आणि आर्यन लंच करून त्याच्या खुर्चीत गोलगोल फिरत म्हणाला, व्हॉट्सअप बेबी, तू ठीक आहेस ना मेरी जान? आणि स्वीटी म्हणाली, आर्यन अरे इथे काहीच ठीक नाही, आज तू किती चिडली आहे. आर्यन म्हणाला, काय झालं? स्वीटीने त्याला सगळं सांगितलं आणि म्हणाली, इथली बाजू आहे, आता इथली बाजू अशी आहे, आता तिथली बाजू काय आहे ते सांग, तू स्वतः बघ. आणि ती बोट कापून घ्यायचं म्हणते रे. तसा आर्यन ताडकन खुर्चीतनं उठला आणि म्हणाला, काय? ओ प्लीज स्वीटी, असं काही करू देऊ नको तिला, मी बघतो डॅडनं कसं समजवायचं, पण मीही त्यांची गॅरंटी नाही देऊ शकत, कारण जिथे ते बायकोच ऐकत नाहीत तिथं माझं काय ऐकणार. आणि स्वीटी म्हणाली, बघ बघ. आणि थोडासा वेळ होता म्हणून आर्यन लगेच पळाला अर्जुनच्या केबिनमध्ये आणि म्हणाला, डॅड डॅड डॅड. अर्जुन म्हणाला, अरे काय सुनामी आली की काय, जरा हळू ये. आणि आर्यन म्हणाला, डॅड सुनामीपेक्षा डेंजर कंडिशन आहे. आणि अतुल म्हणाला, ओ माय गॉड, म्हणजे बिग सुनामी, टायगर नक्की झालं आहे काय? आणि आर्यन म्हणाला, डॅड मॉम हात कापून घेते. आता एका बोटाचा आर्यननं हातच केला आणि थोड्या वेळानं मान कापून घेते असं म्हणू नये म्हणजे झालं. आणि अतुल म्हणाला, ओ माय गॉड अर्जुन सर, तुमच्या संसारात हे काय सुरू आहे? आणि अर्जुन मस्तपैकी पाण्याचा ग्लास तोंडाला ॲक्शनमध्ये लावत म्हणाला, काय नाही रे, नुसती नौटंकी आहे तिची, मी तिला चांगलं ओळखतो, तिला ना मला मॉडेल बनवून सोडायचंच आहे, पण मी सुद्धा तिचं ऐकणार नाही. आणि तिला माहीत आहे, त्या शेरणीला माहीत आहे की ती माझी कमजोरी आहे आणि म्हणून मग स्वतःला हर्ट करायचं, दुखापत करायची आणि मला हवं ते करायला सांगायचं, असा प्लॅन आहे तिचा. पण मी पण तिचा नवरा आहे, शेरास सव्वा शेर, मी कोणाचं ऐकत नसतो. आणि आर्यन म्हणाला, पण डॅड काय हरकत आहे, करा ना एकदा. अतुलसुद्धा म्हणाला, अर्जुन सर आता मॅडमची इच्छा आहे तर तेवढं करा ना. आणि अर्जुन सर म्हणाले, आमचं काही नवीन लग्न झालं आहे का, जे हनीमूनला जाण्यासाठी ती मला आग्रह करते आणि मी तिची इच्छा पूर्ण करू? आणि अतुल हसून म्हणाला, हां आता कसे पॉईंटवर आलात, 10 हनीमून कराल पण एवढं करणार नाही, बरोबर ना? आणि अर्जुन हसून म्हणाला, 15 हनीमून करेन पण हे नाही करणार. आणि आर्यननं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, डॅड नक्की कोण हट्टी आहे हो जास्त तुम्हा दोघात? आणि अर्जुन म्हणाला, तुला काय वाटतं सांग बरं. आर्यन हवेत खांदे उडवून खुर्चीत बसला आणि म्हणाला, मला तर दोघेही वाटतात. आणि अतुल म्हणाला, हे बघ, हे ओळखणं ना खूप सोपं आहे टायगर. आता या जंगमध्ये जर अर्जुन सर जिंकले तर समजायचं ते हट्टी आहेत आणि त्यांचा हट्ट जिंकला, पण जर तन्वी मॅडमने त्यांना म्हणवलं तर समजायचं की त्या हट्टी आहेत. आणि मी काय म्हणतो अर्जुन सर, अहो जा ना असे मस्तपैकी ॲक्शनमध्ये रॅम्प वॉक करा बायकोसोबत. आणि अर्जुन म्हणाला, हो का, मग तू जा ना तुझ्या बायकोसोबत, मला कशाला पाठवतो आणि माझं शोपीस करतो? म्हणजे प्रत्येक मॅगझिनवर, न्यूजपेपरमध्ये आणि कपड्याच्या दुकानांवरती माझा फोटो, नो बाबा नो. अतुल म्हणाला, आता तुम्ही काही लग्नाचं मटेरियल आहात का इतके लाजायला, तुम्ही झाला म्हातारे. आणि अर्जुन म्हणाला, हो ना मी म्हातारा आहे ना, मग कशाला हवा मीच? सांगा ना त्या बिनशेपटाच्या वाघिणीला की हे मी नाही करणार, त्या पिऊला घ्या किंवा आरवला घ्या, मीच कशाला?
अतुल म्हणाला, सर त्यांना वर्ल्ड फेमस असे चेहरे पाहिजेत. हो. अर्जुन म्हणाला, हो ना, आमचे वर्ल्ड फेमस चेहरे हेच आहेत आणि त्याची वाट लावायची का? आर्यन म्हणाला, पण डॅड, आता मॉम बोट कापून घेईल त्याचं काय? तिनं तिकडे बोटावर चाकू पकडला आहे आणि तुमचा होकार नकार कळव म्हणाली. आणि तुमच्याशी बोलायला मी आलो आहे. पटकन सांगा हो किंवा नाही, नाहीतर चाकू चालवते म्हणते ती. आणि अर्जुन म्हणाला, टायगर, मगाशी हात म्हणालास ना आणि आता बोट म्हणतोस? आर्यन हसला आणि म्हणाला, डॅड, तुम्ही खूप हुशार आहात, पण प्लीज माझ्या मॉमचं रक्त नका सांडू. अर्जुन म्हणाला, आता कळलं का तुझी मॉम कशी आहे? प्रेग्नेन्सीमध्ये स्वीटी तुझ्याकडे हट्ट करते आणि तेच पूर्ण तुझ्या नाकीनं येतं. आणि तुझी ही मॉम 25 वर्षे झालं मला त्रास देते, इतका हट्ट करते प्रेग्नेंट नसतानाही. आणि तू आणि प्रिन्सेस पोटात होता तेव्हा तर तिने माझ्याकडून काय काय करून घेतलं ना, तुला माहीत नाही. अतुल हसून म्हणाला, घोडा केला का हो? आणि अर्जुन मान खाली घालून म्हणाला, हो, घोडा पण केला आहे. मी म्हणालो, ठीक आहे, तुला विकेंडला घेऊन जातो समुद्रकिनारी, तिथे घोड्यावर बस, किंवा 5 गणीला घेऊन जातो, तिथे बस. पण नाहीच. रात्रीच्या 11:30 वाजता मॅडमला घोड्यावर बसायचं होतं. आणि मग माझ्याकडे बघून हसली आणि म्हणाली, तू घोडा हो. आणि मी नकार दिला तर म्हणाली, आपली मुलं जेव्हा उद्या म्हणतील की घोड्यावर बसायचं डॅड, तुम्ही घोडा व्हा, तेव्हा नाही म्हणशील का अर्जुन? अर्जुन, तू चांगला नवरा नाही आणि चांगला डॅडही नाही असं म्हणून रिकामी व्हायची. आणि आर्यन लगेच हसून म्हणाला, एक्झॅक्टली डॅड, स्वीटीसुद्धा असंच करते आणि असंच म्हणते आणि मला अशीच छळते. आणि अर्जुन म्हणाला, का नाही छळणार? त्या दोन्ही प्रोडक्ट ना एकाच कंपनीतलं आहे, सुभेदारांची कंपनी. तर अशी ही तनू मला रात्री घोडा गाडा उंट माकड सगळं करायला सांगायची, पण मीच आपलं माझी इज्जत नको जायला म्हणून अजून कोणाला सांगितलं नाहीत. हे बेडरूम सिक्रेट. आणि अतुल हसून म्हणाला, कळलं, आता आम्हाला सगळं कळलं. आणि अर्जुन म्हणाला, नाहीतर काय, ये शादी ना 4 दिन की चांदनी होती है और फिर काली काली रात पूरी जिंदगी. अतुल म्हणाला, पण आता काय करताय बोला ना. तिकडे तुमची रणरागिनी बोटावर चाकू पकडून बसली आहे, तुम्ही नकार दिला तर ते बोट कापणार. आणि अर्जुन म्हणाला, थांब. आणि त्यानं फोन केला आणि स्वीटीला म्हणाला, स्वीटी, तुझ्या मदर इन लॉकडे, सासूकडे फोन दे. आणि स्वीटी म्हणाली, आतू, मामा बोलत आहेत, बोल ना. आणि तन्वीला वाटलं अर्जुन घाबरला, मी बोट कापून घेते म्हटलं तर आता हो म्हणणार. आणि तन्वी म्हणाली, त्याला विचार, हो असेल तरच मी चाकू मागे काढून घेईन, नाहीतर मी बोट कापणार. आणि अर्जुनने ते ऐकलं आणि इकडून अर्जुन म्हणाला, स्वीटी, करवत पाठवतोय, चाकूनं भागणार नाही, तिला म्हणावं बोट सोड आणि मान कापून घे. आय डोंट केअर, पण मी हे करणार नाही म्हणजे नाही, असं अर्जुन म्हणाला. आणि पुन्हा जर फोन केला तर मी घरी येईन आणि तुझं बोट कापेन, असं म्हणून अर्जुननं फोन ठेवला. आणि आता सगळ्यांनी डोक्यावर हात मारला. आणि तन्वीनं दिलं की चाकू फेकून, कशाला बोट कापते, आणि म्हणाली, बघ, त्याचं ना माझ्यावर प्रेमच नाही, डफर आहे तो डफर, आता येऊ दे त्याला संध्याकाळी घरी, असं म्हणून तन्वी किचनमध्ये घुसली आणि सगळं त्याच्या ना आवडीचं जेवण केलं. आता दुपारचा बदला घेण्यासाठी 3-4 प्रकारचं जेवण बनवलं, अगदी कारल्याची बिर्याणी पण बनवून टाकली आणि स्वीटीचा वेगळं काहीतरी बनवलं. आर्यनचं सुद्धा त्याच्यासाठी वेगळं बनवलं, तिला जेवायला घातलं. आर्यनसाठी गुपचूप रूममध्ये नेऊन ठेवलं, स्वतः उपाशी राहिली. आणि अर्जुनला कारला आवडत नाही ना, मग आता कारल्यानेच त्याला डिनर करायला लावणार होती. आणि आता थकून अर्जुन सर घरी आले, फ्रेश होऊन आला आणि टॉवेलने तोंड पुसत बेडवर बसला. आणि तन्वी हसून त्याच्यासमोर आली, पण तिच्या हसण्यात ना सुद्धा खूप कडूपणा होता. आणि अर्जुन म्हणाला, इतकी स्वीट, कडू नको ना हसू, माझं तोंड कडू होतं आहे. आणि तन्वी म्हणाली, घे कॉफी. आणि अर्जुन सरांनी कॉफी घेतली, पिली आणि त्यांना कडू लागली. आणि तो थुंकून म्हणाला, ए तनू, हे काय आहे, इतकी कडू कॉफी? तन्वी म्हणाली, अरे तुझं तोंड कडू आहे म्हणून कडू लागली, कॉफी तर गोडच आहे. अर्जुन म्हणाला, तू मला पागल समजतेस का, ही कॉफी कडूच आहे, अगं कारल्याची बनवलीस की काय? आणि तन्वी म्हणाली, ॲब्सोल्युटली राईट. आणि अर्जुन चिडला आणि म्हणाला, नॉनसेन्स. आणि त्यानं मेडला हाक मारली आणि म्हणाला, माझ्यासाठी दुसरी कॉफी बनव. आणि तन्वी तिला म्हणाली, बनवायची नाही, माझ्या नवऱ्याचं काम मीच करणार. अर्जुन कमरेवर हात देऊन म्हणाला, मग नीट तरी कर तुझ्या नवऱ्याचं काम. आणि तन्वी म्हणाली,
माझ्या नवऱ्याचं काम मला हवं तसंच मी करणार. आणि जोपर्यंत माझा नवरा माझं ऐकत नाही तोपर्यंत त्याच्या मनासारखं मीही करणार नाही, असं म्हणून तिने हाताची घडी घातली. आणि अर्जुन म्हणाला, तनू यू आर टोटली मॅड, त्यापेक्षा मला कॉफी नको, चल मला डिनर वाढ. आणि मग तन्वी गेली, तिनं त्याला वाढलं. आणि अर्जुनने बघितलं समोर तर कारल्याची सुकी भाजी, कारल्याची पातळ भाजी, कारल्याची बिर्याणी, कारल्याचा पराठा. आणि त्याचं तोंड हे सगळं बघून कडू 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 झालं. आणि त्यानं अपमानाचा तो कडू घोट कसा तरी गिळला आणि तिला म्हणाला, मुद्दाम करतेस ना. आणि तन्वी हाताची घडी घालून ॲटिट्यूडमध्ये म्हणाली, अगदी बरोबर. मग अर्जुन मोठ्यानं म्हणाला, टायगर खाली आहे. तसावरती गुपचूप गुपचूप जेवत असलेला आर्यन कसं तरी गिळून खाली आला आणि म्हणाला, काय झालं डॅड. आणि अर्जुन म्हणाला, माझ्यासाठी बिर्याणी पार्सल मागव. आणि ती म्हणाली, घरात पार्सल येणार नाही, जे बनवलेलं आहे तेच खायचं. अर्जुन म्हणाला, टायगर गाडी काढ, आपण आत्ता बाहेर जातो डिनर करायला. आणि तन्वी म्हणाली, जायचं नाहीच, नाहीतर मी पुन्हा घरात घेणार नाही. आणि अर्जुन चिडला आणि म्हणाला, तू काय माझा छळ चालवतेस का, आता असं करशील का. ओके फाईन, तू मला घरात घेऊच नको, मग दाखवतो तुला. असं म्हणून अर्जुन सर हट्टानं बाहेर जेवायला गेले एकटेच. आणि तन्वी आर्यनला म्हणाली, तू जाऊ नकोस, तू तुझ्या बायकोकडे लक्ष दे. आर्यन म्हणाला, मॉम अगं ते खूप चिडतील. तन्वी म्हणाली, तुला जा म्हटलं ना, आता शेंडी तुटू दे किंवा पारंबी तुटू दे, मी पण हटणार नाही मागे. आणि मग आर्यन गुपचूप गेला वरती. आणि तन्वी अर्जुन परत केव्हा येतो याची वाटच बघत होती. अर्जुननं आता अतुलला बोलवून घेतला होता. दोघे मस्तपैकी खाऊन पिऊन बसले. आणि अतुल म्हणाला, सर आता घरी जा. आणि अर्जुन म्हणाला, घरी जाणारच नाही मी, मला माहीत आहे तिनं दरवाजा लावून घेतला आहे. अतुल म्हणाला, मग कुठे जाणार. आणि अर्जुन म्हणाला, तू जा, माझा मी बघतो. आता कुणाच्या घरी जायचं इतक्या रात्री डिस्टर्ब करायला, म्हणून तो सरळ ऑफिसमध्ये गेला आणि तिथल्या रूममध्ये राहायला लागला. इकडे मधूचा फोन आला आणि तन्वीला म्हणाली, आंटी अंकलनं ऐकलं का, काय म्हणाले ते. तन्वी म्हणाली, सहजासहजी ऐकेल तो अर्जुन कसला, पण मी त्याला राजी करेल, तू नको टेन्शन घेऊ, तू तुझ्या कामावर लक्ष दे. आता रात्रीच्या 12 वाजून गेले तरी तो आलाच नाही. तन्वीनं याला फोन कर, त्याला फोन कर, रियाला फोन कर, आर्याला फोन कर, असं केलं. अर्जुन आलाय का विचारलं, पण अर्जुन कुठेच नव्हता. हे तिला कळलं आणि अर्जुन गेलं आहे कुठे असं तिला वाटलं आणि काळजीत पडली. तिनं शेवटी त्यालाच फोन केला. त्याच्या फोनची रिंग वाजली आणि तिचं नाव बघितलं आणि त्यानं मस्तपैकी बेडवर ताणून दिली आणि झोपला. आणि कानात बोटं घालून म्हणाला, ह्याची कटकट नको म्हणून इकडे आलो तर फोनमधून ओरडायला लागली. बायको ही बायकोच असते, कुठेही गेली तरी 7 जन्म पिच्छा सोडत नाही. तनू बेबी शट असं म्हणून त्यानं फोन कट केला. आणि इकडे तन्वी काळजीत पडली. आणि आता तन्वी मारेल का बाजी आणि अर्जुन सरांना करेल का राजी, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.